हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आणि सगळेजण आता बघा, काही ना काही प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्या या जीवनामध्ये असतात. आणि समस्या येणं जाणं हे तर चक्र चालूच असतं. पण आपण अशा समस्यांमध्ये कुठल्याही प्रकारे न डगमगता खंबीरपणे उभं राहणं आणि देवाची सेवा करत राहणं हे आपल्या हातात असतं. आणि आपण त्या गोष्टी जर आपल्या कॉन्स्टंटली चालू ठेवल्या तर आपल्याला कुठलीही संकट हे डगमगू शकत नाही, आपल्याला हलवू शकत नाही. म्हणून आपण प्रत्येक संकटांना हे सामना केलाच पाहिजे, खंबीरपणे सामना केला पाहिजे आणि त्याचं उत्तर आपण दिलंच पाहिजे. तरच आपण असलेल्या नसलेल्या परिस्थितीमधून बाहेर निघत असतो आणि नवीन अशी चांगली सुरुवात करत असतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत काल भैरव जयंती जी आहे 5 डिसेंबरला. तर आपल्याला 5 डिसेंबर काल भैरव जयंती कशी साजरी करायची आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला चांगलं माहिती आहे की काल भैरव दैवत हे भगवान शंकरांचाच 5वा अवतार आहे. आणि हे कठोर शिस्तीचं दैवत असून कठोर जे फसवी प्रवृत्तीचे लोक असतात, दुसऱ्यांना त्रास देतात, काही गोष्टींमुळे अनेक संकट दुसऱ्यांच्या आयुष्यात निर्माण करतात, अशांना ठिकाण्यावर आणायचं काम, वटणीवर आणायचं काम कालभैरव दैवत म्हणजे हे देव करत असतात. म्हणून आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव भगवानांची देवाची सेवा आपल्याला करायची आहे. आपल्याला त्यांची कोणती सेवा करायची आहे हे आपण जाणून घेऊ. आपल्याला कोणी मुद्दामून त्रास देत असेल, आपले कुणाकडे पैसे अडकलेले असतील, आपण एखाद्याची मदत केली, त्याला कर्ज दिलं, पण तो व्यक्ती आपले पैसे परत करत नसेल आणि मुद्दामून नोकरीच्या ठिकाणी आपल्याला कोणी मुद्दामून त्रास देत असेल, अशा अनेक संकटांसाठी एकच उत्तर असणार, ते म्हणजे कालभैरव देवाची सेवा करणं. कालभैरव हे असं दैवत आहे की या सगळ्या समस्यांमधून ते आपल्याला दूर करतं. आपल्या घरातील ग्रहदोष, ग्रहपीडा, आपल्या घरातली अशांती दूर करण्याचं काम, घरातली भांडणं मिटवण्याचं काम, अनेक अशा उपायांवर म्हणजे अनेक अशा समस्यांवरचा उपाय आपल्याला कालभैरव देवांची सेवा केल्यानंतर मिळू शकते. त्याच्यामुळे या कालभैरव जयंतीला म्हणजे 5 डिसेंबरला 2023 आता येणार आहे, 4-5 दिवसांनीच आहे जयंती. तर आपल्याला या दिवशी कालभैरव देवांची सेवा करायची आहे. आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन आपल्याला त्यांना खडीसाखर आणि नारळाचा नैवेद्य त्यांना आपल्याला दाखवायचा आहे. त्याचप्रकारे खडीसाखर नैवेद्य, त्याबरोबर उडीद आणि काळे तीळ हे आपल्याला त्यांना वाहायचे आहे. आणि त्यांना नैवेद्य म्हणून आपण वांग्याचं भरीत, भाकरी, कांदा, निंबू हा त्यांना नैवेद्य आपण दाखवायचा आहे. हा नैवेद्य त्यांना आवडतो. तर कालभैरव देवांचं जे स्वरूप आहे हे पहिल्यांदा बघितल्यानंतर आपण घाबरू शकतो, कारण का त्यांचं रूप तसं, त्यांचा जसा स्वभाव कठीण आहे त्या प्रकारे त्यांचं रूप दाखवलेलं आहे. त्यांचे 4 हात आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी खडक, खापर, एका हातामध्ये त्यांनी ब्रह्माजींचं 5वं मुंडकं हातात घेतलेलं आहे. अशा 4 हातांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या हातात धारण केलेलं आहे. तर या जे कलियुग आहे यातील लोकांना वठणीवर आणण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या हातात धारण केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे न विसरता आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यांची सेवा करायची आहे. सेवा करताना आपल्याला सर्वात आधी आपण नारळ, खडीसाखर घेऊन त्यांना वाहायची आहे. आणि आपण स्वामी सेवेकरी असून आपल्याला आपण आपल्या पद्धतीने, आपल्याला जसं माहिती आहे त्या पद्धतीने कालभैरव देवाची आपण तुमची आम्ही सेवा करायला आलेलो आहे असं आपल्याला मनातल्या मनात त्यांना स्मरून नमस्कार करायचा आहे. त्यांचे पाय धरायचे आहे, त्यांच्या पायांवर आपलं मस्तक ठेवायचं आहे आणि त्यांचे पाय आपण चेपत आहोत अशा प्रकारे दाबायचे आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे. तर एखादी लोक कशी असतात की फक्त जयंतीच्या दिवशीच देवाचं दर्शन घ्यायला जातात, मग भली मोठी रांग असते. त्याऐवजी जर आपण दर अमावस्येला कालभैरव दैवताच्या मंदिरात गेलो तर आपल्याला त्याचा खूप सारा फायदा होऊ शकतो. कारण अनेक गोष्टी आपण बघा, अमावस्येला ऐकलेलं आहे की अमावस्येच्या दिवशी 11 वेळा कालभैरव अष्टकम बोलायचं असतं आणि 1 वेळा वेदोक्त बल्गा सुक्तम बोलायचं असतं. त्यामुळे आपल्या घरातील अशांतता, निगेटिव्हिटी, नकारात्मकता सगळी घरातून निघत असते. त्याच्यामुळे आपल्याला कालभैरवांच्या मंदिरात देखील आवर्जून जायचं आहे आणि त्यांचं दर्शन घ्यायचं. हे दर अमावस्येला जमत असेल तर, तुमच्या घराच्या जवळपास असेल तर तुम्ही दर अमावस्येला कालभैरव देवांच्या मंदिरात जा, त्यांचं दर्शन घ्या. त्यांना तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. खडीसाखर, नारळ तुम्ही भेटीला जाताना म्हणजे दर्शनाला जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला कालभैरवांची त्या दिवशी सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यांच्या मंदिरात बसून 11 वेळा कालभैरव अष्टकम बोलायचं आहे.
तुम्हाला जमत नसेल जास्तीत जास्त 11 वेळा, त्यापेक्षाही जास्त वेळ असेल तर 21 वेळा बोला. आणि जर वेळच नसेल अजिबात तर 1 वेळा जरी बोललं तरी चालेल. कारण की आपल्या भक्तिक म्हणजे दिसण्याला त्यांचं रूप कितीही भयानक कठीण असलं पण तरीही ते प्रत्येक सेवेकऱ्यांवर कृपादृष्टी ठेवतात, प्रत्येकाचं रक्षण करतात. आपल्या जे शत्रूंचं भय ज्याला आहे, शत्रू पिढीपासून ते रक्षण करतात आपल्या सेवेकऱ्यांचं. त्याच्यामुळे आपल्याला कालभैरवांची सेवा आवर्जून करायची आहे. तर या दिवशी आपल्याला कालभैरव अष्टकम सगळ्यांनाच माहिती आहे. कालभैरव अष्टकम 11 वेळा बोलल्यानंतर शरीराभोवती एक वलय तयार होत असतं, एक संरक्षण कवच आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे आपल्याला न विसरता या दिवशी कालभैरव अष्टकाचे 11 पाठ करायचे आहे. बघा, आताच्या युगामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत आहे, कलियुग आहे. लहान मुलीपासून मोठ्या म्हणजे ज्या स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा असुरक्षितता ही जाणवत असते समाजामध्ये. तर मुलींनी, स्त्रियांनी नक्कीच म्हणजे रोज नित्यनियमाने 1 वेळा किंवा 11 वेळा कालभैरव अष्टकम बोललं तर त्यांचे स्वतः रक्षक कालभैरव महाराज असतात. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रियांना, प्रत्येक मुलींना मी सांगू इच्छिते की त्यांनी आपल्या घरामध्ये देवासमोर बसून रोज 1 वेळा किंवा 11 वेळा कालभैरवांचा जो कालभैरव अष्टकम आहे ते बोललं पाहिजे. रोज आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टकम बोललं गेलं पाहिजे. मुलांना शिकवा, त्यांना याचं महत्त्व सांगा, म्हणजे आपोआपच आपल्याला कालभैरव महाराजांचं, देवांचं आपल्याला कवच मिळेल, सुरक्षा कवच मिळेल, स्वतः ते आपलं रक्षण करतील. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला या दिवशी मंदिरात जायचं आहे. मंदिर आपल्या जवळपास नसेल तर आपण आपल्या घरात, देवघरात बसून सुद्धा कालभैरव अष्टकम बोलू शकतो. कालभैरव महाराजांची सेवा आपण आपल्या घरात करू शकतो. तर त्याच्यामुळे मंदिर असेल नसेल, बघा भैरवाचं मंदिर असतं आसपास तर तिथे तेच आहे, कालभैरव, भैरव एकच आहे. तुम्हाला शक्तिपीठ आहेत ना माहिती, शक्तिपीठांना बघा प्रत्येक ठिकाणी भैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय आपलं दर्शन हे पूर्ण होत नसतं देवीचं. आपण असं प्रत्येक ठिकाणी बघतो. तर भैरव कोण आहे तर रक्षक आहे. तर या युगामध्ये बघा, रक्षक म्हणून आपण कालभैरवांची पूजा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं प्रत्येक शक्तिपीठांना रक्षक भैरवनाथ असतात, त्याचप्रकारे कालभैरव हे सगळ्या जे आहेत, आपण सेवेकरी म्हणा, कोणी संकटात सापडलेले व्यक्ती म्हणा, अशांचं रक्षण ते करत असतात. त्यांची आपण जर व्यवस्थित सेवा केली तर बघा, कालभैरव अष्टकम हे तर आहेच आपल्याला माहिती. त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र आहे जो बोलायचा आहे. तो आहे बघा, ओम होम शम गम गम शम खम महाकाल भैरवाय नमः. परत एकदा बोलते, ओम होम शम गम गम शम खम महाकाल भैरवाय नमः. हा मंत्र तुम्हाला जास्तीत जास्त कालभैरव जयंतीच्या दिवशी बोलायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ओम कालभैरवाय नमः हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. ओम कालभैरवाय नमः हा सोपा आहे अगदी. त्याचबरोबर नमः शिवाय, स्त्रियांनी नमः शिवाय बोलायचा आहे, पुरुषांनी ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र हा तुम्हाला जितकं त्या दिवशी पठन करता येईल तितका त्या दिवशी करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मीव बंधनात मृत्युमुक्षीयमामृताम. हा आहे महामृत्युंजय मंत्र. हा तुम्हाला त्या दिवशी जितका शक्य होईल तितकं या मंत्राचं तुम्हाला त्या दिवशी पठन करायचं आहे. बघा, कालभैरव महाराज हे भगवान शंकरांचं 5वं रूप आहे. रुद्रावतार आहेत ते, पण भक्तांच्या हाकेला ते लवकरच धावून येतात. त्याच्यामुळे आपल्याला अनेक संकटातून मुक्त व्हायचं असेल, अनेक पैसे अडकलेले असतील कुणाकडनं, आपण कुणावर विश्वास ठेवून कुणाला पैसे दिलेले असतील, तर अशा गोष्टींमधून बाहेर निघण्यासाठी, आपले पैसे परत मिळण्यासाठी देखील आपण कालभैरव अष्टकम 11 वेळा रोज ही 11 दिवस सेवा करू शकतो. तर इतकं प्रभावी ह्या सेवा आहेत. आणि आपल्याला त्याच्यामुळे कालभैरव जी जयंती आहे त्या दिवशी न विसरता आपल्याला कालभैरव देवांची पूजा करायची आहे. त्यांना मंदिरात जाऊन भेट द्यायची आहे, त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्यांची मंत्रसाधना, म्हणजे ते मंत्रतंत्रांचे देव आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्यांची हे जे मी तुम्हाला मंत्र सांगितले आहे, हे मंत्र तुम्हाला दिवसभरात जेव्हाही वेळ मिळाला तेव्हा ते पठण करायचे आहे. बघा, कालभैरव महाराजांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही 12 वाजेनंतर केव्हाही मंदिरात जाऊन तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता, नैवेद्य अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जितकं जास्तीत जास्त त्या दिवशी करता आलं त्या दिवशी तुम्ही त्यांची सेवा करू शकता. मंदिरात जाऊन काही तुम्हाला दानधर्म करता आला तुम्ही करू शकतात, साफसफाई मंदिराची करता आली तुम्ही ते करू शकतात. म्हणजे जे तुम्हाला चांगलं जमतंय त्या दिवशी तुम्ही ते सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करा. आणि अजून एक सांगते, कालभैरव महाराजांचं वाहन हे कुत्रा आहे, म्हणजे त्याला शिवान म्हटलं जातं. तर
त्याला आपल्याला त्या दिवशी खडीसाखर म्हणजे एक पोळी घ्यायची आहे, पोळीला तूप लावायचं आहे आणि त्यावर थोडी खडीसाखर टाकायची आहे आणि असा नैवेद्य, अशी पोळी आपल्याला त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. अनेक गोष्टींपासून आपल्या घराची सुटका होईल, आपल्या घराचं सुख शांती नांदेल, वादविवाद मिटतील, नवरा बायकोमधली भांडणं मिटतील. असा हा एक प्रभावी उपाय आहे जो आपल्याला न विसरता कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे. तर असं हे जे महत्त्व आहे कालभैरव महाराजांचं, देवांचं, आपल्याला बऱ्याच गोष्टी या आताच्या याच्यामध्ये माहिती पडत आहे. कारण टेक्नॉलॉजीमुळे सगळ्या गोष्टी आता आपल्यापर्यंत येत आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आता आपल्याला माहीत पडत आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं न करता आपल्याला त्या गोष्टी करणं हे महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, एवढी माहिती पसरवण्याचे साधनं नव्हते, त्याच्यामुळे लोकांपर्यंत कुठल्याच गोष्टींच्या माहिती पोहोचायच्या नाही. पण आता इतक्या सुविधा उपलब्ध झाल्या आहे की प्रत्येक गोष्टीची आपल्याला खबर ही 4-5 दिवस आधीच मिळून जाते. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे न करता, त्याच्यावरती मजाक कमेंट्स न करता, आपण जर ते विश्वास ठेवून भक्तिभावाने जर केलं तर त्याचं फळही आपल्याला तितकंच चांगलं मिळतं. आणि प्रत्येकाला समस्या आहेत आयुष्यामध्ये, म्हणून समस्यांपासून दूर पळून न जाता त्याच्यावरती काही उपाययोजना करणं, देवापुढे नतमस्तक होणं, चांगलं वागणं हेच आपल्या हातात आहे. तर ज्या सेवा कराल त्या पूर्ण भक्तिभावाने करा, श्रद्धेने करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. कुठल्याही गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभं करून हे का ते का नाही असं म्हणून जर तुम्ही कराल तर त्याचं तुम्हाला फळ कधीही मिळणार नाही. त्याच्यामुळे जे कराल ते भक्तिभावाने करा, मनापासून करा, तर तुम्ही सगळं जग जिंकू शकतात भक्तीने, प्रेमाने, श्रद्धेने. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले माझा व्हिडिओ बघायला मिळेल. तर मग भेटूया अशाच पुन्हा नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.